जय हिंद मित्रांनो. बघा मित्रांनो, असे प्रश्न आपण कसे कमीत कमी सॉल्व्ह करू शकतो ते बघूयात. बघा प्रश्न कुठं आला आहे तर प्रश्न परभणी 2024 मध्ये मित्रांनो आलेला प्रश्न आहे. काय आहे? सरळ व्याज चक्रवाढाचा हा प्रश्न आहे. काय म्हटलंय? योगेशने एका बँकेत किती 32,000 सरळ व्याजाने 2 वर्षासाठी ठेवले. मुदत संपल्यावर त्याला रुपये किती 38,400 परत मिळाले तर व्याजाचा दर आपल्याला मित्रांनो विचारलेला आहे. आता काय विचार मित्रांनो, त्याने ठेवले होते किती तर सर 32,000, मिळाले किती तर 38,400. म्हणजे सर हे 38,400 मधून हे 32,000 मित्रांनो वजा करा. म्हणजे काय आहे तर ही मुद्दल होती, ही व्याज मिळून बनलेली रास आहे. मग सर 0 0 हे 4, मग सर 6 आणि 0 म्हणजे त्याला व्याज किती मिळाले तर 6,400 मित्रांनो त्याला व्याज मिळालं. आता बस मित्रांनो, व्याज मिळालं. आपल्याला विचारलं आहे काय दर, तर दर जर आपल्याला विचारला असेल तर आपण काय करणार? व्याज आहे 6,400 हे व्याज गुणिला हे सर 100 भागीला काय मुद्दल आणि मुदत पाहिजे. आता मुदत किती आहे तर सर 2 वर्ष आहे, हे 2 वर्ष बरोबर. आणि व्याजाचा दर आपल्याला कळायचा आहे. मुद्दल किती आहे तर मुद्दल सर 32,000 रुपये. तर सर हे 32,000 रुपये 1 2 3 बस. आता मित्रांनो फक्त याला कटछाट करा. आता म्हणजे तुम्हाला उत्तर तुमचं येऊन जाईल. बरं, 1 0 2 0 3 0 1 0 2 0 3 0 कॅन्सल. 32 1 32 32 दुनी 64 हा 0 सर इथे. बस 2 1 2 हा कॅन्सल. म्हणजे उरलं काय तर 10. म्हणजे दर किती आहे तर दर आहे मित्रांनो 10% आहे सर ऑप्शनमध्ये. तर हो सर, ऑप्शन क्रमांक 4 मध्ये आहे. आणि अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला ह्या गणिताला सॉल्व्ह करायचं होतं. जर मित्रांनो तुम्हाला हे ट्रिक आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. आणि जर मित्रांनो माझ्यासोबत तुम्हाला गणित आणि बुद्धिमत्तेची तयारी करायची असेल तर ऑनलाईन फक्त तुम्ही अवघ्या 99 रुपयामध्ये तुम्ही माझ्यासोबत गणित आणि बुद्धिमत्तेची तयारी करू शकता. ठीक आहे, इथेच आपण थांबूयात. जय हिंद, जय महाराष्ट्र.